हिमोफिलिया सारखा दुर्धर आजार झाल्यावर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होत असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरतंय। रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्यानं रुग्ण सर्वसामान्य जीवन जगतायत। त्यामुळे हिमोफिलिया ग्रस्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे हिमोफिलिया फेडरेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांची पाठ थोपटली आहे। अनुवंशिक आजारामध्ये गणना होणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांना वेळेत उपचार मिळणं खूप महत्त्वाचं असतं। या आजारात रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे अनेकदा हिमोफिलिया व्यक्तीला जखम झाली अथवा अवयवांवर अधिक ताण पडल्यावर रक्त थांबण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे हिमोफिलिया रुग्णांना अधिक त्रास होतो। मात्र या दरम्यान हिमोफिलिया इंजेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे। ही इंजेक्शन सर्वसामान्यांसाठी खर्चिक असली तरी सिव्हिल रुग्णालयात ही इंजेक्शन मोफत मिळतात आणि वेळेवर उपलब्ध होत असल्याची माहिती हिमोफिलिया फेडरेशनचे उपाध्यक्ष रामू गडकर यांनी दिली आहे। हे हिमोफिलियाचे पेशंट आहेत, त्यांना जन्मजात जे ब्लड क्लॉटिंगचे काही फॅक्टर्सची कमी असते, ते रक्त गोठण्याची प्रक्रिया त्याच्यावर थांबते आणि हा थोडे जर काही लागतं तिथला जो रक्तस्राव कधी थांबत नाही। यांचे बरेचसे मग लॉंग लास्टिंग कॉम्प्लिकेशन असतात। कुठल्याही जॉईंटवर जर ब्लिडिंग जर जास्त झाली तर जॉईंट तो स्टिफ होतो, फायब्रोसिस वगैरे होतो आणि मग हे जवळपास पुढे यांचा खूप प्रॉब्लेम येतो आणि ते हात किंवा पायात जर असं काही ब्लिड झालं ते पुढे काम करणे मुश्किल होतं। परंतु त्यांना एक रेग्युलर एक फॅक्टर्स जे असतात ते फॅक्टर 8, 9 आणि जे इनिबिटर फॅक्टर ते जर रेग्युलरली दिले गेले तर हे मुलं ऍक्टिव्ह लाईफ जगू शकतात। आणि आपल्यासमोर एक्झाम्पल आहे, मी खरोखर धन्यवाद देईल हिमोफिलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्राचा जो ठाणे चॅप्टर आहे, रामू गडकरजी हे रेग्युलरली याच्याबद्दल खूप जोरात काम करत असतात। आपले जे असोसिएट असतात कधी काही कमी पडलं तर ते आम्हाला इन्फॉर्म करतात। आम्ही कधीही जिल्ह्यामध्ये जेव्हा काही लागेल कुठले फॅक्टर, खूप महाग फॅक्टर आहेत। आता रिसेंटलीच आम्ही लोकल परचेसने 10 लाखाचे हिमोफिलियाचे फॅक्टर्स विकत घेऊन या मुलांना दिलेले। आज खरोखर आनंद वाटतो की आपण जे काही प्रयत्न करतो, जो काही धडपड पेशंटसाठीचा आहे आणि त्यांना आपण दिल्यानंतर त्याचा काही फायदा होतो, तर ह्या मुलांनी चांगलं अचीव्ह केलंय। आता हा BSc IIT करतो आहे, एक 10वी पास चांगल्या मार्काने झालेले आहेत, एकाने सायन्सला ऍडमिशन घेतलं, एकाने कॉमर्सला घेतलेलं आहे आणि ह्या गोष्टी खरोखर त्यांना रेग्युलर फॅक्टर मिळाल्यामुळे आणि त्याच्यामुळे ते एक्झाम लिहू शकले किंवा एक्झामला बसू शकले। आणि जर खरोखर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली, प्रॉपर केअर दिलं गेलं, ते त्याचं रुटीन लाईफ आणि नॉर्मल पद्धतीने ते अचीव्ह करू शकतात, काही डाऊट नाही। आणि मी त्याचा आम्हाला आनंद होतोय की आम्ही त्याचे असोसिएटेड आहेत आणि हे लोक तेवढे कष्ट करतात आणि पुढे जात आहेत। आमच्या पद्धतीने जे काही आमच्या परीने किंवा आमच्या लेवलला जे काही मदत करतील ते आम्ही रेग्युलरली करतो आणि ते करत राहू। परंतु याच्यात हे लोकही एवढ्या हिमतीने न खचून जातात, न घाबरतात। त्यांच्या पॅरेंटनाही मी धन्यवाद देईल की त्यांनी सगळी हिंमत दाखवून त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं, त्यांना प्रॉपर इंजेक्शन घेणं आणि काळजी घेऊन हे लोक काही अचीव्ह करतात, त्याचा आनंद खरोखर आहे। धन्यवाद।